उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या सोबतच्या युतीसाठी सकारात्मक असल्याचं महत्त्वाचं विधान मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलंय आणि त्यामुळे पालिका निवडणुकांच्या आधी दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत आता मनसेकडून देण्यात आलेले आहेत। तसंच उद्धव ठाकरे युतीकरिता कोणताही निर्णय घेऊ शकतात असंही नांदगावकर म्हणतात। त्यामुळे राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देणार का अशा चर्चा सुद्धा रंगू लागलेल्या आहेत। कारण महाविकास आघाडी आणि मनसेच्या विचारसरणीमध्ये फरक असल्यामुळे विचार करावा लागेल अशी मनसेची भूमिका आहे। त्यामुळे भावाला टाळी देण्यासाठी उद्धव ठाकरे नवी राजकीय खेळी खेळणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे, मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही, काय करायचं काय नाही करायचं, पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे। पण या विषयावरती काही चर्चा नाही। महाविकास आघाडी तयारी दाखवली तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल का? म्हणजे हा हायकमांडचा विषय, त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही। या विषयावरती तेच बोलते ते, आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो, ध्येय धोरणात फरक असतो, दिशा, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो। त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याचे तर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरती महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। परवा काँग्रेसचे सगळे लोक उद्धवजींना जाऊन भेटून आले, नंतर उद्धवजी आणि राजजींची काल मीटिंग झाली। म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना, चर्चेतूनच मार्ग निघतात। आमची भूमिका अशी आहे की महाराष्ट्राच्या हिताचं जे असेल आणि आमच्या समविचारी पक्षांबरोबर आम्ही नेहमीच आमच्या विचारधारेबरोबर एकत्र काम करायची आमची सगळ्यांचीच भूमिका आहे। कारण का आमच्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब। राज ठाकरेंचा प्रवेश झाल्यानंतर पुढची भूमिका काय, तर आम्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करतो। उदाहरणार्थ मुंबईच्या सर्व नेत्यांबरोबरची बैठक लावली आहे, त्यावर चर्चा करू, आघाडीच्या दृष्टीने चर्चा करू, राज ठाकरे साहेब आल्यानंतर काय भूमिका राहणार आहे ही चर्चा करू। ह्या निवडणुका लोकल निवडणुका आहेत, प्रत्येक निर्णय काही वरच्या पातळीवर व्हावा, राज्य पातळीवर व्हावा किंवा दिल्लीच्या पातळीवर व्हावा अजिबात गरज नाही। आम्ही हायकमांडला नक्की विचारू